आज आपण साध्या सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारी कारल्याची भाजी बनवणार आहोत. नमस्कार, स्नेहल बागुल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर या ठिकाणी अर्धा किलो कारल्यांची भाजी आपण बनवणार आहोत. कारले छान 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. धुवून घेतल्यानंतर कारल्याच्या आजूबाजूची देठ काढून घ्यायची आणि देठ काढून झाल्यानंतर कारले जे आहेत ते अशा पातळ स्लाइसमध्ये कट करून घ्यायचे आहेत. पातळ चकत्या करायच्या आहेत कारल्याच्या. आणि कारल्याच्या मध्ये जर निबर बिया असतील तर त्या काढून घ्यायच्या, कोवळ्या असतील तर त्या तशाच ठेवल्या तरी देखील चालेल. त्या भाजीमध्ये छान लागतात खायला. तर या ठिकाणी सर्व कारले जे आहेत ते अशाच पद्धतीने पातळ स्लाइसमध्ये आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी सर्व कारले आता आपण कापून घेऊ आणि कापून झाल्यानंतर ह्या कारल्यांना आपल्याला मीठ लावून ठेवायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर भाजी तुम्हाला सकाळी बनवायची असेल तर रात्रीच कारले कापायचे आणि त्यांना मीठ लावून ठेवायचं. तर अर्धा किलो कारल्यांसाठी जेवढं लागेल तेवढं मीठ घालायचं आणि मीठ सर्व कारल्यांना लावून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे कारल्यांचा कडूपणा कमी होतो आणि मीठ पण कारल्यांमध्ये मुरतं आणि भाजी चवीला खूप छान लागते. जेवढं लागेल ना त्याच्या अर्धच मीठ घालायचं. सगळं खूप मीठ नाही घालायचं, अर्ध मीठ घालायचं आणि अर्ध मीठ लावून घ्यायचं कारल्यांना. आता सर्व कारल्यांना मीठ लावून घेतल्यानंतर हे कारले आपल्याला झाकून ठेवायचे आहेत रात्रभर. मग तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकतात किंवा वर ठेवलेत तरी देखील हे कारले चांगले राहतात. एक झाकण झाकून आता आपण हे रात्रभर मुरू देणार आहोत आणि सकाळी याची भाजी बनवायची आहे. तर या ठिकाणी आता सकाळ झालेली आहे आणि कारले आपले छान मुरलेले आहेत. आता हे कारले आपल्याला 2 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. याच्यामुळे काय होतं, कारल्यांचं अतिरिक्त मीठ निघून जातं आणि कारल्यांचा जे कडवटपणा असतो तो पण निघून जातो. तर 2दा मी या ठिकाणी कारले धुवून घेतले आणि कारल्यामध्ये पाणी ठेवायचं नाही. तर या ठिकाणी कारले धुवून घेतल्यानंतर आता आपण भाजी बनवायला सुरुवात करणार आहोत. एखाद्या कढईमध्ये किंवा पॅनमध्ये आवडीप्रमाणे तेल घालायचं. तेल चांगलं गरम झाल्यानंतर 1 चमचा मोहरी घातलेली आहे. मोहरी चांगली तडतडल्यानंतर आता हिंग घालायचं आहे. हिंग घातल्यानंतर 1 चमचा जिरं घालूया. आता जिरं चांगलं फुलून आल्यानंतर आपल्याला याच्यात कांदा घालायचा आहे. तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जितके कारले तितका कांदा घालायचा, म्हणजे भाजी खूप छान लागते चवीला. तर या ठिकाणी अर्धा किलो कारल्यांसाठी जवळजवळ 4 मोठे कांदे मी बारीक कट करून घेतले आणि हे कांदे आता आपल्याला परतवून घ्यायचे आहेत तेलामध्ये. तर थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत आपण हे परतवून घेणार आहोत. कांदा थोडा नरम झाल्यानंतर 1 मोठा चमचा आपल्याला यामध्ये लसूणची पेस्ट टाकायची आहे. लसूण अद्रकची पेस्ट टाकूया आणि कांदा आणि लसूण परतवून घेऊ. कांद्याला चांगला गुलाबी रंग आल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा हळद घालायची आहे. आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर घालायची आहे. बस एवढंच साहित्य घालायचं आणि भाजी या ठिकाणी आपली तयार होते. खूप छान भाजी लागते. कमीत कमी साहित्यामध्ये चविष्ट भाजी तयार होते. आता फोडणी या ठिकाणी आपली तयार झालेली आहे. कापून घेतलेले, धुवून घेतलेले जे कारले आहेत ते आता आपण फोडणीमध्ये घालणार आहोत. आणि रात्री आपण मीठ घातलेलं होतं. तर आता आपण जेवढी भाजी असते त्याच्या प्रमाणात मीठ घालतो. तर अर्ध मीठ घालायचं, पूर्ण मीठ नाही घालायचं, अर्ध मीठ घालायचं. लागलंच तर तुम्ही नंतर घालू शकता. कारण की मीठ कारल्यांमध्ये मुरलेलं असतं म्हणून मी अर्धच मीठ घातलं. तेवढंच मीठ पुरेसं होतं. आता ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. एक झाकण झाकून भाजी शिजवून घेऊ. अधूनमधून 2-3 वेळेस भाजी परतवून घ्यायची. अधूनमधून 2-3 वेळेस भाजी परतवून घेतली आणि सगळ्यात शेवटी या ठिकाणी आता भाजी आपली तयार झालेली आहे. छान चविष्ट आणि अजिबात कडू न लागणारी भाजी तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. लाईक करायला विसरू नका. रंग पण खूप सुरेख आलेला आहे भाजीला आणि छान आरोग्यदायी भाजी आहे. याच्यामुळे आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली राहते. तर या ठिकाणी पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.